नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन या तर बघा पहिल्यांदा पाहूयात आपण याची पात्रता काय आहे। तर ही परीक्षा देण्यासाठी इयत्ता पहिली ते 8वीचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। तर ह्या कोणत्याही इयत्तेत असलेला विद्यार्थी जो आहे या परीक्षेसाठी पात्र आहे। तर या परीक्षेसाठी तुम्ही इयत्ता पहिली ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकता। तर फॉर्म जी भरण्याची तारीख आहे ती फॉर्म भरण्याची तारीख 15 जुलैला जूनला जेव्हा शाळा चालू होते तेव्हापासून ते 15 ऑगस्टपर्यंत ह्या परीक्षेचा फॉर्म भरण्याचा कालावधी असतो। कधी ती 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत असू शकतो किंवा जुलै महिना पूर्ण 1 जुलै ते 31 जुलै अशी पण तारीख असू शकते। दरवर्षी प्रत्येक वर्षी हा फॉर्म भरला जातो किंवा 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान हा फॉर्म भरला जातो इयत्ता पहिली ते 8वीच्या वर्गासाठी। तर ह्या फॉर्मची तारीख ह्या वर्षीसाठी तुम्हाला 15 जून ते 15 जुलै अशी होती। तर त्याच्यानंतर बघूयात आपण ह्या परीक्षेसाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा कालावधी काय आहे। जेव्हा फॉर्म भरला जातो तेव्हा या परीक्षेचा कालावधी तुम्हाला दिला जातो। तर शक्यतो ही परीक्षा जानेवारी महिना जो आहे त्या वर्षीचा त्याच्या शेवटचा आठवडा या कालावधीमध्ये परीक्षा होते किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच वर्षी पहिला आठवडा या कालावधीमध्ये ही परीक्षा घेतली जाते। तुमच्यापाशी जून जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यामध्ये 6 महिन्याचा कालावधी परीक्षेच्या अभ्यासासाठी दिला जातो। तर त्याच्यानंतर बघा ही परीक्षा जेव्हा घेतली जाते तेव्हा या परीक्षेचे प्रमाणपत्र तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये त्याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्याचा निकाल लागला जातो। जेव्हा परीक्षेचा निकाल लागला जातो त्याच्यानुसार त्याचं प्रमाणपत्र जे आहे परीक्षेचं ते तुम्हाला पुढच्या वर्षी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यापैकी कोणत्या तरी एका महिन्यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं। आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना जे यशस्वी विद्यार्थी आहे जास्त गुणांनी परीक्षा पास झाले त्या परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह किंवा स्मृतिचिन्ह ट्रॉफीच्या स्वरूपामध्ये दिलं जातं। जे मुलं तालुका स्तरावर असतील, सेंटर लेवलला असेल किंवा जिल्हा स्तरावर असतील ती पहिली दुसरी तिसरी अशी प्रत्येक 10 मुलं निवडली जातात आणि त्यांना मानचिन्ह स्मृतिचिन्ह किंवा प्रमाणपत्र दिलं जातं। तर अशा प्रकारची ही परीक्षा घेतली जाते। काय स्वरूप आहे या परीक्षेचं ते पाहूयात आपण। तर या परीक्षेचं आधी स्वरूप पाहूयात। तर बघा ही परीक्षा जेव्हा घेतली जाते तेव्हा 2 पेपरमध्ये परीक्षा घेतली जाते, पेपर 1 आणि पेपर 2। तर या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय असतं बघूयात आपण। पेपर 1 किंवा पहिला पेपर आणि पेपर 2 अशा पद्धतीने 2 पेपर घेतले जातात। तर प्रत्येक पेपर हा 150 गुणांचा असतो। दोन्ही पेपर मिळून तुम्हाला काय होतील 300 गुण होतील। दोन्ही पेपरचे मिळून तुम्हाला काय होतील 300 गुण मिळतील। आता या पेपरमध्ये पेपर 1 मध्ये काय असं बघा। तर पेपर 1 मध्ये तुम्हाला 2 विषयाचा अभ्यास घेतला जातो आणि 2 विषयानुसार परीक्षा तुम्हाला द्यावी लागते। तर बघा पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी विषय आणि विषय आहे तो गणित विषय याच्याविषयी प्रश्न विचारले जातात। तर मराठी विषयाचे तुम्हाला टोटल 25 प्रश्न विचारले जातात आणि गणित विषयाचे 50 प्रश्न विचारले जातात। तर 25 प्रश्नासाठी तुम्हाला प्रत्येकी दिले जातात तिथं 2 गुण दिले जातात म्हणून मराठीसाठी 2 गुण, 25 प्रश्नासाठी तुम्हाला गुण प्राप्त होतात तिथे 50 गुण प्राप्त होतात आणि गणित विषयासाठी 50 प्रश्न असल्यामुळे तिथे 2 गुणानुसार तिथे 100 गुण प्राप्त करावे लागतात किंवा 100 गुणांची प्रश्नपत्रिका दिली जाते। त्याच्यानंतर बघा पेपर पहिला झाल्यानंतर पेपर दुसरा कसा असतो। तर पेपर दुसऱ्यामध्ये तुम्हाला पहिला भाग जो आहे विषयाचा तो असतो इंग्रजी विषयाचा आणि दुसरा भाग जो असतो तो बुद्धिमत्ता विषयाचा। तर इंग्रजी विषयासाठी परत सेम ॲज इट इज मराठीसारखे 25 प्रश्न असतात आणि पेपर 1 मध्ये गणितासाठी जसे 50 प्रश्न असतात तसे बुद्धिमत्तेसाठी सुद्धा 50 प्रश्न असतात। तर याच्यामध्ये परत तसंच त्यांची गुण 2-2 ने प्रत्येक प्रश्नासाठी विभागले जातात। 25 प्रश्नासाठी 50 गुण दिले जातात आणि 50 प्रश्नासाठी 100 गुण दिले जातात। म्हणून इंग्रजीसाठी 50 गुण आणि बुद्धिमत्तेसाठी 100 गुण तुम्हाला परीक्षेमध्ये दिले जातात
आणि त्याच्यानुसार तुमची टोटल ही दोन्ही पेपर 2 साठी 150 गुणांची परीक्षा होते आणि पेपर 1 साठी परत 150 गुणांची प्रश्नपत्रिका होते आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला 300 गुणांची परीक्षा द्यावी लागतात। इयत्ता पहिलीचा वर्ग ते 8वीचा वर्ग तुमच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते। आता ह्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी की परीक्षा कशी घेतली जाते, किती गुण असतात, पण ह्या परीक्षेसाठी तुम्हाला सिलेबस काय असतो किंवा अभ्यासक्रम काय असतो, तर अभ्यासक्रम हा इयत्ता पहिलीच्या वर्गाची जी काठिण्य पातळी आहे, म्हणजे जास्तीत जास्त किती पहिलीच्या वर्गासाठी कठीण प्रश्न येऊ शकतात त्यानुसार त्या विषयाचे प्रश्न विचारले जातात। मराठी विषयासाठी असेल तर मराठी पहिलीच्या वर्गासाठी त्यांना काय केले जातात, शब्द वाचता आले पाहिजेत, अ ते ज्ञ पर्यंत अक्षरे वाचता आली पाहिजेत, स्वर व्यंजन ओळखता आली पाहिजेत, किंवा गणितासाठी तुम्हाला 100 पर्यंत उजळणी आली पाहिजेत, संख्या ओळखता आल्या पाहिजेत, 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या ही संख्या ओळखता आली पाहिजे पहिलीच्या वर्गासाठी, किंवा इंग्रजीसाठी इंग्रजीचे ए ते झेडचे जे अक्षर आहेत ती अक्षरं वाचता आणि लिहिता आली पाहिजेत, ओळखता आली पाहिजेत। काही छोटे छोटे शब्द ज्याचे स्पेलिंग इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या मुलांसाठी आले पाहिजे। त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी काही चित्राच्या स्वरूपामध्ये बुद्धीची कोडे विषयक प्रश्न विचारले जातात, त्याच्यानुसार ती प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि त्या वर्गासाठी इयत्ता पहिलीच्या वर्गाची जी काठिण्य पातळी आहे त्या काठिण्य पातळीनुसार ही परीक्षा घेतली जाते। सेम ॲज इट इज इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी या त्या वर्गानुसार त्याच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्न विचारले जातात आणि ही परीक्षा घेतली जाते। तर ही परीक्षा कशासाठी द्यायची, तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या परीक्षेमुळे मुलांच्या बौद्धिक विकासात वाढ होते। एक म्हणजे बौद्धिक विकास होतो मुलांचा, बौद्धिक विकास होण्यासाठी मदत होते मुलांची एक। त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्यांची मानसिकता जी आहे, मानसिक विकास होण्यासाठी मदत होते। तर ती कशी काय, तर मानसिक विकास म्हणजे बाहेरच्या जगामध्ये विविध स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी मुलं प्रेरित होतात आणि मुलांना एका प्रकारे भविष्यामध्ये येणाऱ्या विविध परीक्षेसाठी सामोरे जाण्यासाठी त्यांची एका प्रकारची विशेष तयारी होते। त्याच्यानंतर बघा ही शाळेतील अभ्यासक्रमानुसार मुलांचा वेग वाढण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त होते। तर वेग वाढण्यासाठी प्रत्येक वर्गात, मग तो पहिलीचा असेल, दुसरीचा वर्ग असेल किंवा तिसरीचा आपला जर मुलगा असेल तर त्या वर्गानुसार त्याचा अभ्यासक्रमातील जो वेग आहे तो पुढे वाढण्यासाठी मदत होते। तर अशा पद्धतीनं तुम्ही ही परीक्षा दिल्यानंतर तुमच्या मुलामध्ये फरक पडलेला तुम्हाला जाणवतो। विशेष म्हणजे मंथन पब्लिकेशन यांच्याकडून तुम्हाला फॉर्म भरल्या लगेचच एक मंथनचं पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिले जातं आणि त्याचाच अभ्यास जर तुम्ही केला तर ही परीक्षा सहजासहजी पास होते। तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंथन या परीक्षेविषयी विशेष माहिती दिलेली आहे। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।